परिस्थितीशी झगडण्याची वृत्तीसुद्धा त्याच्यातून आपल्याला दिसून येते. तर हे जर आपण बघितलं तर परिस्थिती झगडावं कसं त्या वटवृक्षातून सुद्धा आपल्याला दिसून येतं. मग हे जर बघायचं असेल तर आम्ही या वटवृक्षाकडे त्या अँगलने बघतो की पुढचे 150-200 वर्षे हे झाड तगेल. त्याच्यामध्ये अनेक लोकांना सावली तर भेटेलच, परंतु इकॉलॉजी आणि निसर्ग जे आहे याचा एक बॅलन्स परिस्थिती झगडावं कसं हे पण बघितलं जाईल. आणि ऑफकोर्स सॉईलपासून वॉटरपासून ते सर्व निसर्गापर्यंत त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल. मी त्या दृष्टीने दुसऱ्यांना म्हणतो समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी दुःख आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपण ज्यावेळेस त्या खुर्चीवरती गेलो त्या ठिकाणी त्या खुर्चीवर आज आपण खुर्ची सोडताना तुमची गेल्यानंतर सुद्धा आयुष्य देखील या शेती मातीमध्ये तुम्ही वाढले सगळे घडले, ही नाळ कशा पद्धतीने इथून पुढच्या काळात? माझी विनंती एवढीच आहे की आपण कोणता जो निर्णय घेतो थोडा विचारपूर्वक घेतला पाहिजे. कारण एखादा माणूस व्यक्ती निर्णय घेतो त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण मीमांसा असते. ती कारण मीमांसा ही बुद्धीला पटणारी असावी. त्याचे परिणाम आपल्याला दिसायला पाहिजेत. त्याच्यावर थोडा विचार केला पाहिजे आणि कुणालाही न दुखावता तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा निर्णय घेताना तो फक्त तात्पुरता नाही आहे, तो लाँग स्टँडिंग कोणतीही टेस्ट जर आपण केली तर त्याच्यावरती तो खरा उतरला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपल्या वैयक्तिक जीवन असेल किंवा सार्वजनिक जीवन अशामध्ये निर्णय घेणं अपेक्षित असतं. आणि आपण जो निर्णय घेतो तसं वागलं पण पाहिजे. म्हणून याच्यातून आमचा उद्देश जेवढा आहे हा काही कुणाच्या विरुद्ध किंवा कशासाठी हा निर्णय नाही आहे. तो योग्य आहे की अयोग्य आहे हा दृष्टीने विचारला, राईट आहे का रॉंग आहे या दृष्टीने बघितला. त्याचे परिणाम चांगलेच आहेत असं आमच्या दृष्टिकोन वाटतं. बऱ्याच वेळेस असं मी बघितलं गावामध्ये, मी या गावात राहिलेलो आहे, अनेक जण राहतात, कुटुंबाचे कुटुंब कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त झालेले आहेत. पण बऱ्याच वेळेस तो खर्च करावा लागतो. तर तो आवश्यक असतो का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातला कोणताही व्यक्ती आपल्यापासून दुरावला गेला किंवा मित्र गेले तर त्याचा आपल्याला दुःख असतंच. ते कोणत्या दृष्टिकोनातून भरून निघू शकत नाही. आपण त्या सांत्वन करत असतो, वेगवेगळे मार्ग शोधत असतो, पण ते मार्ग शोधताना योग्य आहेत हे बघितलं पाहिजे. मला वाटतं की आपला निर्णय हा ह्या कसोटीवर बघितला पाहिजे. याचा फायदा लाँग टर्ममध्ये आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला, समाजाला होणार आहे. चांगला होणार आहे का वाईट होणार आहे याचा विचार करून कोणता निर्णय घेतला पाहिजे असंच मला वाटतं. आज वृक्ष लागवड केलाय, वटवृक्ष लावलाय, तर वटवृक्षाच्या छायेमध्ये आईची माया मिळेल. निश्चितच आईची माया ही कशाही परिस्थितीत आपण कम्पेअर करू शकत नसतो. म्हणजे आईकडे कुणीही जरी आलं तर ती डिस्क्रिमिनेट करत नाही. आईने शेती स्वतः केलेली, आम्ही स्वतः केलेली, बंधूंनी केलेली आहे. निसर्गामध्येच वाढलेलो आहोत. तर हे फक्त झाड नाही किंवा वटवृक्ष नाही, ते वटवृक्ष एक सॉर्ट ऑफ इकोसिस्टम आहे. त्याचे ते पक्षी खूप मोठ्या प्रमाणात बघतात. नेचरच्या दृष्टीने कन्झर्वेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं लाईफ स्पॅन जर बघितलं 100, 150, 200 वर्ष अशा पण लाईफ स्पॅन आहे. अनेक वादळं ते सोसतं, अनेक उन्हाळे सोसतं, अनेक पावसाळे सोसतं, ड्राऊट सोसतं. हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये रेझिलियन्स ज्याला म्हणतो, परिस्थितीशी झगडण्याची वृत्तीसुद्धा त्याच्यातून आपल्याला दिसून येते. तर हे जर आपण बघितलं तर परिस्थिती झगडावं कसं या वटवृक्षातून सुद्धा आपल्याला दिसून येतं. मग हे जर बघायचं असेल तर आम्ही या वटवृक्षाकडे त्या अँगलने बघतो की पुढचे 150-200 वर्षे हे झाड तगेल. त्याच्यामध्ये अनेक लोकांना सावली तर भेटेलच, परंतु इकॉलॉजी आणि निसर्ग जे आहे याचा एक बॅलन्स याच्यातून आपल्याला बाहेर येताना दिसेल. याच्यामध्ये पशुपक्षी पण जगवले जातील, परिस्थिती झगडावं कसं हे पण बघितलं जाईल आणि ऑफकोर्स सॉईलपासून वॉटरपासून ते सर्व निसर्गापर्यंत याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसेल. आम्ही त्या दृष्टिकोनाच्याकडे बघत आहोत. आईची अशी मी जसं आपल्याला म्हटलं की आईचं स्वप्न एकच होतं की आता तुम्ही मोठे झालात, दुसऱ्यांना मोठे करा. समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी दुःख आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि आज आपण ज्यावेळेस ज्या खुर्चीवरती गेलो किंवा ज्या ठिकाणी गेलो त्या खुर्चीमुळं आज आपण खुर्ची सोडताना ती खुर्ची मोठी झाली पाहिजे ही तिची अपेक्षा होती. आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत. इथून पुढे तोच करणार आहोत. मातीशी नाळ तुम्ही तोडली, एवढ्या उंचीवरती गेल्यानंतर सुद्धा आईचं देखील या शेती मातीमध्ये तुम्ही वाढले सगळे घडले,
ही नाळ कशा पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीमध्ये टिकून ठेवतात? आता गावाशी याच गावामध्ये वाढला, याच गावातून पुढे गेलं, त्या अनुषंगाने काही वेगळं कंस्ट्रक्टिव्ह काम म्हणतात? मला वाटतं असं वेगळं काही करत नाहीये मी. अनेक परत जे बोलतो की नाळ जुळणं म्हणजे की तुमच्या व्हॅल्यू सिस्टम्स काय आहे याच्याशी महत्त्वाचं असतं. तुमची व्हॅल्यू सिस्टम जर प्रामाणिक असेल, पारदर्शक असेल, अकाउंटेबल असेल, तर तुमचंच गाव काय, तुम्ही ज्या भूमिकेत आहात त्याची तुमची नाव जुळलेली असली पाहिजे. मी एक जर पब्लिक सर्वंट आहे, तर मी महाराष्ट्रामध्ये आहे, तर महाराष्ट्राचा पब्लिक सर्वंट आहे. महाराष्ट्रामधलं कोणतंही गाव जरी असेल, तर त्याच आत्मीयतेनं मी बघितलं पाहिजे. मग ते माझं स्वतःचं गाव असेल किंवा दुसरं कोणतं असेल. मी त्या दृष्टिकोनातून याकडे बघत आलेलो आहे. गावामध्ये सुद्धा मी हा संदेश दिलेला आहे की आपलं कोणतंही सार्वजनिक काम असेल, बिनधास्तपणे मला सांगा, मी ते करण्याचा प्रयत्न करेल. मात्र वैयक्तिक कामं आपले होतीलच ही मला गॅरंटी देता येणार नाही. कारण वैयक्तिक ज्यावेळेस असतं, कुणाला नोकरी हवी असते, हे असतं, ते असतं. जिथे शक्य तिथं आपण गायडन्स करू, मदत करू. पण सार्वजनिक कामाला माझं प्राधान्य असतं. त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या गावाचा जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील किंवा विकासाच्या दृष्टीने येणारे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला, इथून पुढेही करत राहू. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कदाचित माहीत असेल की दिपवाळीला दरवर्षी गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही गावात येत असतो. उद्देश एवढाच असतो की पंचक्रोशीतील जे बीड जिल्ह्यातील नागरिक असतील, त्यांना काही माझ्याशी भेटायचं असतं, आम्हालाही काही मित्रांना आपतेष्टांना भेटायचं असतं, त्यांच्या काही थोड्या अडचणी असतील, दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एक फिक्स दिवस असावा अशा दृष्टीने आम्ही येण्याचा प्रयत्न असतो. तो आम्ही इथून पुढे चालू ठेवणार आहोत. त्याच्यामुळे नाळ कधीच सुटली जाणार नाही, कारण नाळ ही तुमच्या व्हॅल्यूजची असली पाहिजे. ती आमच्या व्हॅल्यूजची आहे. आणि ह्यामुळे वातीतच रूळ असल्यामुळं या गावातले रस्ते असतील, या गावातली शाळा असेल, शेती असतील, इव्हन तेव्हाचे माझे टीचर्स असतील, यांना माझा संबंध कायमस्वरूपी आहे. तो तात्पुरता नाही, ट्रान्झॅक्शनल नाही. त्याच्यामुळं माझ्या स्वभावामध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळेस बोलताना म्हणतो की अप्रोच हा ट्रान्झॅक्शनल मी कधीच ठेवत नाही, हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतो. ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह अप्रोच या दृष्टिकोनातून आहे. पण शक्यतो या गावातले सुद्धा जेवढे प्रश्न आहेत ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा जिल्ह्यातले कुणीही जरी आलं तर त्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. आतापर्यंत केला, इथून पुढे आम्ही करत राहू. आता दिपावळीच्या वेळेस येण्याची संकल्पना ही काय माझी मुळात नव्हती, ही माझ्या बंधूंची होती. त्यांनी मला सांगितलं गावातल्या लोकांना भेटायचं असतं. आपलं असं एक दिवस नाही की त्या दिवशी आपण जाऊन असं सांगू, म्हणून दिपावळीच्या पाडव्याच्या दिवशी हा दिवस ठरवला आणि तिथून पुढे आम्ही कंटिन्युअसली ते पाळत आलेलो आहे. एक्सेप्ट मला ज्यावेळेस ड्युटीमुळं कधी इलेक्शनची कुठं ड्युटी आली दिपावळीच्या वेळात, तर ते सोडलं तर आम्ही कंपल्सरी इथं हजर असतो आणि ते इथून पुढे चालत राहील. मी चर्चा केली, याला कुणाचाही विरोध नव्हता, की वास्तविक पाहता समाजातल्या अनेक व्यक्तींना ज्या काही रूढी आहेत आणि त्याच्यावरती बऱ्याच लोकांना भाष्य पण करायचं असतं किंवा वागायचं असतं, परंतु समाजामध्ये एक पीअर प्रेशर पण असतं, एक अनेक वर्षापासून चाललेलं असतं, त्याचं काय करायचं हाही प्रश्न असतो. त्याच्यामुळे वाच्यता बऱ्याच वेळेस होतही नाही. परंतु मी हा कॉन्शियसली डिसिजन घेतला, त्याच्यामुळे सर्वांची सहमती होती आणि त्यानुसार आम्ही तो इम्प्लिमेंट केला. 10वा दिवस किंवा 13वा दिवस हे साजरा करण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये पूजा करण्यामध्ये खूप मोठं काही औचित्य नाही आहे. औचित्य हे आहे की आपण ज्यावेळेस आपल्याला घरातला कोणतरी डिअर व्यक्ती जातो, त्यावेळेस त्याच्या आठवणी असतात. त्याचं सांत्वन करण्यासाठी आपल्याकडे नातेवाईक येतात, आप्तेष्ट येतात, मित्र येतात. त्यांच्यासाठी आम्ही इथं हजर आहोत. विचार मांडतात, त्यांची जी व्हॅल्यू सिस्टम आहे त्याच्यातून आपण काय शिकून पुढे जायचं हे याच्याबद्दल चर्चा होते. ते करण्यासाठी कोणताही दिवस साजरा करण्याची गरज नाही. ते आमच्या जीवनभर आम्ही करत राहू. आमच्या आचरणातून ते आलं पाहिजे, विचारातून ते आलं पाहिजे. आप्तेष्टांनाही ते माहिती आहे. त्यांना आम्ही कायमस्वरूपी बरोबर असणारच आहोत. आत्तापर्यंत आहोत, उद्या पण असणार आहोत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही की 10वा किंवा 13वा वेगळ्या पद्धतीने काहीतरी साजरा करावा, काहीतरी त्याची पूजा करावी. कारण पूजा केली आहे की प्रॉब्लेम तिथं चालू होतात असं आमचं मत आहे. देवत्व देण्यापेक्षा माणूसमत द्या. माणसाकडून चुका होऊ शकतात, बरोबर जाऊ शकतात. माणूस म्हणून राहून जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला या ठिकाणी नमूद करायला आवडेल की ज्यावेळेस माझं IASमध्ये सिलेक्शन झालं होतं 2005 मध्ये, त्यावेळेस आईने मला एक बोलताना सिलेक्शन झाल्यानंतर एकच गोष्ट सांगितली होती आणि ती अशी सांगितली होती की बाबा, तुला जेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं कर. आणि ही फिलॉसॉफी मी माझ्या कामामध्ये करण्याचा प्रयत्न करतो, जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि तीच फिलॉसॉफी आम्ही यावेळेस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला असं वाटतं की आईशिवाय आम्ही कोणीच नाही, आई वडिलांशिवाय.
म्हणजे नुसतं आईच म्हणता येणार नाही, आपल्या वडिलांच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. कारण त्या काळामध्ये मुलांना शिकवणं, ॲडव्हान्स परिस्थिती असताना किंवा कर्ज काढून शिकवणं, हा त्यांच्या दृष्टीने खूप बोल्ड डिसिजन होता, व्हिजनरी डिसिजन होता. तो निर्णय प्रत्येकानेच चांगल्या पद्धतीने मान्य केला असेल अशी काही परिस्थिती नाही. नातेवाईकांनी तो मान्य केला असेल योग्य प्रकारे अशी परिस्थिती नाही. परंतु त्यांना व्हिजन असल्यामुळं, त्यांच्याकडे ते ज्ञान असल्यामुळं त्यांनी तो डिसिजन घेतला, निर्णय घेतला आणि ते त्याच्यावरती ठाम राहिले. म्हणून आमच्या गावातून प्रथम ग्रॅज्युएट माझे मोठे बंधू झाले. मग ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला इन्स्पिरेशन दिलं. आम्हाला शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली आणि विशेष करून माझ्या बाबतीत तर IAS व्हावं ही संकल्पना त्यांच्यामधून त्यांनीच माझ्यावरती रुजवली. नाहीतर मला IAS काय असतं हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणून त्या काळात कर्जबाजारी किंवा शेती विकून सुद्धा हा निर्णय घेणं, तो शेवटपर्यंत तडीस नेणं, हा त्यांच्या दृष्टीने खूप रिव्होल्युशनरी आणि व्हिजनरी डिसिजन होता. ते करत असताना आईचं कॉन्ट्रिब्युशन, वडिलांचं कॉन्ट्रिब्युशन हे शब्दामध्ये नाही सांगता येणार. आठवणी खूप आहेत. त्या शब्दात कशाही परिस्थितीत आम्हाला सांगणं शक्य नाही आहे. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी ज्या कष्टातून आम्हाला ज्या व्हॅल्यू सिस्टम दिल्या, शिकवलं आणि या स्टेजवरती आणलं, त्याच कष्टातून आम्हाला जी भूमिका भेटलेली आहे, ते कुटुंबातली असेल, समाजातली असेल, शासनामधली असेल, ती बजावण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढे करत राहू. आमच्या आईवडिलांना त्याच वेळेस चांगलं वाटेल ज्यावेळेस या समाजामध्ये काहीतरी चांगलं घडेल, कुटुंबात चांगलं घडेल. आजच्या स्टेजपेक्षा उद्या कोणत्या तरी उंचीवरती कुटुंब, समाज हा जाईल, त्याच वेळेस ते शक्य आहे. आणि म्हणून जसं आईची आठवण मी सांगितली तशीच वडिलांची आहे. यांनी एकच सांगितलं होतं की आपल्याला जी पोझिशन भेटलेली आहे, जे पद भेटलेलं आहे, याचा वापर करा, गैरवापर नको. ज्याच्यामुळं आपल्यामुळं 4 लोकांना चांगले दिवस येतील, या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. ती आठवण आमच्यावर कायमस्वरूपी असते आणि त्या दृष्टिकोन आम्ही चालण्याचा कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये किंवा शासनामध्ये प्रयत्न करत असतो. आतापर्यंत करत आलो आहे, इथून पुढे तोच करत राहू. आपण जर माणूस म्हणून राहून जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला या ठिकाणी नमूद करायला आवडेल की ज्यावेळेस माझं IASमध्ये सिलेक्शन झालं होतं 2005 मध्ये, त्यावेळेस आईने मला एक बोलताना सिलेक्शन झाल्यानंतर एकच गोष्ट सांगितली होती आणि ती अशी सांगितली होती की बाबा, तुला जेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं कर. आणि ही फिलॉसॉफी मी माझ्या कामामध्ये करण्याचा प्रयत्न करतो, जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि तीच फिलॉसॉफी आम्ही यावेळेस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आईचा सपोर्ट नेहमीच होता. त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जी भूमिका दिली जाईल ती व्यवस्थित पार पाडणे. आणि आम्ही स्टार्टिंगला याच्याबद्दल थोडीफार चर्चा होती, त्यानंतर बदल्यावरती चर्चा करणं घरात आम्ही सोडूनच दिलेलं आहे. कारण बदल्यावरती चर्चा करून आम्ही काहीच करू शकणार नाही. तो अधिकार शासनाचा आहे. शासन जो निर्णय घेतं त्याप्रमाणे आपण काम करत राहायचं. ओके, थँक्यू.